गुड इव्हनिंग, जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. वर्षावास प्रवचन मालिका आपण घेत आहोत 2026. याला कमलवीर, आदरणीय कमलवीर याला लीड करत आहेत आणि आपले आतापर्यंत 10 पेक्षा जास्त सेशन झाले. 11वं सेशन आहे वाटतं आपलं हे. आणि कालचं जे सेशन होतं, कालचं सम्यक संकल्प या विषयावर कमलवीरांनी मार्गदर्शन केलं. तर एक तासाच्या धम्म टॉक नंतर एक प्रश्न विचारला क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये आणि त्याचं उत्तर देत देत कमलवीरांनी त्यांच्या अनुभवातून ज्या गोष्टी मांडल्या. तर मला विश्वास आहे की या ठिकाणी जे काही लोक होते काल त्यांना त्याचं इम्पॅक्ट, त्याचं पॉवर जे आहे ती धम्म जेव्हा वाणी अतिशय अनुभवातून आलेली असते तर ते तरंग जे आहे ते आम्ही सगळ्यांनी काल अनुभवले. मला अर्धा काय एक तास पेक्षा जास्त वेळ काही करावंसं वाटत नव्हतं. इतकं मी त्या ऊर्जेमध्ये कायम होतो. म्हणजे मला कोणालाही बोलू वाटत नव्हतं. मी वर गेलो टेरेसवर, शांत स्वतःमध्ये होतो, स्वतःच्या श्वासाच्या संपर्कात होतो. तर मला असं वाटलं की जे काही प्रयत्न या वर्षावासाच्या निमित्ताने आपण करत आहोत, सगळे एकत्र येतोय, एक तास आपण धम्मश्रवण करतोय, तर त्याचं चीज झालं असं मला वाटतं. आणि कमलवीरांच्या वाणीतून जेव्हा ते शब्द कानावर पडले तर ते म्हणजे ते उतरले आतमध्ये. ते जे त्यांचा जो अनुभव होता तो आपण म्हणतो ना ट्रान्सफर होणं. तर तथागतांच्या काळामध्ये कमलवीर हे सांगतात नेहमी की सोपं असणार आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नसणार आहे, अगदी असं खूप जास्त तांत्रिक नाहीये. की प्रत्येक व्यक्तीचं दुःख तथागतांनी वेगवेगळ्या पद्धतीने हे केलंय, म्हणजे त्याचं सोल्युशन दिलेलं आहे, निराकरण केलेलं आहे. तर ती काय असू शकतं ना, ते काल आम्ही अनुभवलं मला असं वाटतं. आणि प्रत्येक जण या ठिकाणी जे काल होते त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स घेतला असेल. तर मला असं वाटतं की आज तीच एनर्जी पुढे जाऊ देऊ आणि आज आपण सम्यक वाचा या अंगाकडे वळणार आहोत. तर मी कमलवीरांना जास्त वेळ न घेता विनंती करतो की त्यांनी आपली धम्मदेशना आम्हाला द्यावी. जय भीम, नमो बुद्धाय. विवेकचाच मुद्दा, विवेक सरांचा मुद्दा. आता तो ते माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, मित्र आहेत, परंतु इथं ते मोठे आहेत, त्यामुळे विवेक सर आहेत. सर, आणि मला आधी बोलायचं होतं. लगेच नाही, रेकॉर्ड विवेक सरांचं जे बोलणं आहे ना, रेकॉर्ड हां, ओके, हां. विवेक सरांचं जे बोलणं आहे ना, तेच माझी प्रतिक्रिया होती. कारण हे कधी कधी बोलता येत नाही. ते सहज म्हणाले की काल काय 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 ज्या घडामोडी झाल्या आपल्या ज्या ऐकण्यामधून जे काय कळलं, तर मी भारावून गेलो त्यांचं प्रतिक्रिया ऐकून. ते मला सांगायचं. आता बोला तुम्ही, कंटिन्यू पुढे. सेम माझं पण असंच एक्सपिरियन्स होतो. साधू साधू साधू. आमच्या सगळ्यांचाच तो अनुभव आहे, कारण आम्ही पिन ड्रॉप सायलेन्स झालो होतो जेव्हा कमलवीरांनी. आणि मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी युट्यूब चॅनलवर, कल्याण मित्र या युट्यूब चॅनलवर जसं आहे तसं पहा या टायटलचा एक व्हिडिओ आहे, तो आवर्जून बघावा. कारण त्या त्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डिस्कस झाल्या होत्या काल. तर हां, ठीक आहे. आणि ते आपल्या ग्रुपवर पण टाकलेलं आहे इकडे. हो हो. अनिल आणि मस्के सुरंदासाठी, किंवा कपिल पण जॉईन आहे. आत्ताच मला समजलं ते जॉईन आहेत या ग्रुपला. आपली सगळी माहिती इकडे येत असते. तुम्ही आता रिस्टार्ट करा, मला वाटतं का. नाही नाही, सुरू. ओके हा. ओके ओके, तुम्ही एडिट तरी करू पण शकता. एकदा विनंती करतो की चला आज आपण सम्यक वाचा या अंगाकडे वळणार आहोत. तर मी कमलवीरांना विनंती करतो की त्यांनी त्यांची धम्मदेशना सुरू करावी. जय भीम, नमो बुद्धाय. अं, विवेक सर आणि कल्याण मित्र कम्युनिटी सदस्य, आत्ता जे आत्ता जे उपस्थित आहेत ते आणि नंतर येतील ते. आणि कमलवीर एक मिनिट, अनिलजी तुमचा माईक ऑफ करा. अनिल, माईक ऑफ करा. सॉरी सर, सॉरी हां सॉरी. हां हां. नंतर जे येतील कम्युनिटीचे सदस्य, जे येतील त्यांचं आगाऊ स्वागत करतो मी पण. आणि सगळ्यांना धन्यवाद देतो का इंटरेस्ट घेत आहात तुम्ही या विषयामध्ये.
आणि त्यामुळे मला जास्त इंटरेस्ट येतो. ऐकणारे असतील आणि सिरियस असतील, गंभीर असतील, तर बोलणारा आपोआपच गंभीर होतो. अं, पण एक आहे की आपण आपल्या स्वतःच्या बाबतीत जर गंभीर असू, आपण स्वतःच्या जीवनाच्या बाबतीत आपण सिरियसली घेत असू, लाईटली जगत नसू, जर आपण जर सिरियसली जगत असू की आपला जीवनाचा प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचा, आपलं जीवन हा आपला विषय आहे असला पाहिजे. नाही तर आपले आपले विषय हे अनेक असतात, जगभरातले अनेक विषय असतात. आपलं शिक्षण, आपल्या शिक्षणातला विषय, पॉलिटिक्स, सोशल, आता हा जो इलेक्ट्रॉनिक्सचा विषय आहे, AI, काही लोक यूट्यूबर बनणं हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. काही वेगवेगळे विषय असतात. काहींचं स्पोर्ट्स असतो, काहींचं आर्ट असतं, काहींचं काय असतं, काहींचं व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितके विषय आहेत आणि व्यक्ती तितक्या समस्या पण आहेत. आणि आपली समस्या ही, स्वतःची समस्या ही युनिक असते. युनिक म्हणजे आपल्यासारखी समस्या दुसरी कोणाचीच नसते. आपली आपली मानसिकता, आपलं माइंड हे आपलं माइंड, आपली समस्या ही आपली समस्या, आपली सुखदुःख ही आपली सुखदुःख, ती दुसरी कोणाचीच नसतात. ती आपल्या आईवडिलांची पण नसतात, आपल्या भावंडांची पण नसतात, आपल्या अं, पती असू तर पत्नीचे नसतात, पत्नी असू तर पतीचे नसतात. प्रत्येकाचं जीवन हे स्वतंत्र आहे, संस्कार स्वतंत्र आहेत, त्यामुळे सुखदुःख स्वतंत्र आहेत. आणि आपणच आपला विषय, जीवनाचा विषय हा काय म्हणू आपण, टॅकल करू शकतो, हँडल करू शकतो, पाहू शकतो. आणि त्या बाबतीत आपण जर सिरियस असू, तर मग आपल्या जीवनात दुःख, यातना, डिस्टर्बन्स, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता जे काही असेल ते ते प्रश्न आपले आपण सोडवू शकतो, दुसरं कोणीही सोडवू शकत नाही. म्हणून आत्ता दीपभव सांगितलं बुद्धांनी. आणि आपला हा जो विषय चाललेला आहे, तो खरं म्हणजे तोच आहे. अष्टांग मार्ग म्हणजे आपल्या जीवनाची अशी 8 अंग आहेत की जे आपले व्यक्तिगत दुःख आपल्याला दुःखातून बाहेर काढतील. अष्टांग मार्गाची शिकवण अशी आहे, ही फक्त शिकवण नाही, ही पुस्तकी शिकवण नाही, किंवा अष्टांग मार्ग म्हणजे असं काहीतरी थेरॉटिकल 8 अंग नाही आहेत. हे काय थेरी नाही, सिद्धांत नाही, किंवा नुसतं ज्ञान नाही. ते एखाद्या उपचारासारखं आहे, उपायासारखं आहे, औषधासारखं आहे, रेमेडी आहे. आणि ते उपाय, उपचार आपण स्वतःवर केले, ते आपणच करू शकतो, दुसरं कोणी नाही करू शकत. आपण ते उपाय, उपचार आपण स्वतःवर केले, तर मग आपल्या प्रॉब्लेममधून, आपल्या समस्येमधून, ज्याला बुद्धांनी दुःख म्हटलंय, परंतु दुःख हा शब्द जरा थोडासा म्हणजे काय वाटतं, जर जास्तच दुःखदायक वाटतो. पण दुःख म्हणजे ऍक्च्युली जीवनाची इन्सिक्युरिटी पण आहे, असुरक्षितता. आपल्याला नेहमी जीवनामध्ये असुरक्षित वाटतं, म्हणून आपण भयाखाली जगतो. आणि सगळेच प्राणी भयाखाली जगतात. भय कशातही असू शकतं. असुरक्षितता, असुरक्षितता म्हणजे मृत्यूपासून भय असतं, आजारापासून भय असतं, आघातापासून भय असतं, ऍक्सिडेंट पासून भय असतं, आर्थिक भय असतं, कोणाचं सामाजिक भय असतं. है ना, आपण दडपण मानतो. है ना, ते संघर्ष जे चालतात, जातीय संघर्ष, वर्गीय संघर्ष, तर त्याचं पण भय असतं अनेक लोकांना. अगदी घरामध्ये सारखे वाद चाललेले असतील तर त्याच्यात त्याची पण भीती वाटते. असे अनेक आपल्या आपापले विषय असतात. आपल्या
आपले आजार हा पण आपला भीतीचा विषय असतो. आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, अं, अनेक लोकांना अनेक प्रॉब्लेम असतात आणि प्रत्येकाला काही ना काही, कोणता ना कोणता छोटा मोठा प्रॉब्लेम, आजार, साधा ताप येणं का होईना पण, आणि ताप येणं का होईना किंवा मोठा आजार का होईना, हा आपल्याला असू शकतो किंवा आपल्या नातेवाईकांना असू शकतो. आणि ही सगळी भीतीची, भयाची, कधी कधी चिंतेची कारणं असतात. हे सगळ्याला एका शब्दामध्ये, एका एका शब्दामध्ये बुद्धांनी दुःख म्हटलंय. आणि दुःख हे सत्य आहे, हे वास्तव आहे. हे आपल्या जन्मापासून सुरू होतं. आपल्या माहितीनुसार जन्माच्या आधी पण असू शकतं, म्हणजे गर्भाशयात पण यातना असू शकतात आणि असतातच. म्हणजे पोटातला गर्भ येतो अगदी पूर्ण सुरक्षित आहे असं नाही. त्याची पण जे काही धडपड चाललेली असते, त्याच्या यातना असतात, त्याचं दुःख असतं. परंतु आपण जन्मापासून पुढचं आपल्याला ते दिसतंय म्हणून आपल्याला ते त्याच्याविषयी बोलतो. दुःख हे प्रत्येकाला असतं, प्रत्येक माणसाला असतं, प्राणी मात्राला असतं. आणि हा दुःखाचा प्रश्न हा आपला जगण्यातला एक चिंतेचा विषय असतो. त्याच्यामुळे आपलं असुरक्षितता असते. आणि हा प्रश्न सोडवणं हा बुद्ध धम्माच्या शिकवणीचा, बुद्ध धम्माचा मुख्य उद्देश आहे. त्याला निब्बाण म्हटलेला आहे, दुःखमुक्ती म्हटलेला आहे. आणि हा विषय आपण जर सिरियसली मनावर घेतलेला असेल तर मग आपल्याला अं, धम्मामध्ये एक प्रकारे गरज म्हणून इंटरेस्ट येतो. गरज म्हणून धम्म ही गरज बनली ना, मग त्याच्यात खरा इंटरेस्ट येतो. धम्म हा फक्त ज्ञानाचा आणि माहितीचा विषय बनला तर मग तो तेवढा, तो आवडतो आपल्याला पण गरजेचं नाही वाटत. चला चांगलं आहे बुवा, पण गरजेचं नाही वाटत. म्हणजे जसं कसं भूक लागली की खाणे ही गरज असते, त्यामुळे खाणं आपण लाईटली नाही घेत. कारण मग भूक आपल्याला गप्पा नाही बसू देत, ती आपल्याला सक्रिय करते. तहान लागली, काही तीव्र इच्छा निर्माण झाल्या, काही तीव्र गरजा निर्माण झाल्या, काही तीव्र अडचणी निर्माण झाल्या, तर मग आपल्याला धावपळ, हालचाल, धडपड ही करावीच लागते. त्या गरजाच, त्या इच्छाच आपल्याला धडपड करायला लावतात. दुःख हे जर जाणवत असेल, यातना आपल्याला स्पष्ट लक्षात येत असतील, तर मग धम्म ही आपली गरज गरज निर्माण होते. गरज आहे, एका टाइमपासचा विषय नाही. म्हणून म्हटलं की जेव्हा आपण स्वतःला सिरियसली घेतो, स्वतःचं लाईफ सिरियसली घेतो, मग आपल्याला धम्म ऐकण्यात पण आपण गंभीर असतो. नाही तर मग बघू, ऐकू, करू, मग जे बघू म्हणतात ते बघितलं तर बघतात, नाही तर जातंय असंच आयुष्य. असंच शेवट होतो. बघू बघू म्हणता म्हणता काहीच बघत नाही. कारण इतके आपले बघण्याचे विषय आपले असतात आजूबाजूला, आपल्यामध्ये आणि बाहेर, की आपल्याकडे बघायला वेळच मिळत नाही. आणि मग काही लोकांना असे काही मित्र आहेत, म्हणजे वयस्कर मित्र आहेत, जेव्हा ते ह्या आपल्या सतीच्या, जागृतीच्या, धम्माच्या संपर्कात येतात, तर ते अक्षरशः म्हणतात, "अरे आमचं फुकट गेलं आयुष्य राव." फुकट. एक मोठे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांचं वय 85 वर्षाच्या पुढे आहे, बाबासाहेबांच्या काळातले आहेत ते. बाबासाहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला असं ते म्हणतात, किंवा कडेवर घेतलं, का त्यांचे भाऊ बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते म्हणून हे लहान असताना त्या चळवळीच्या संपर्कात आले. विद्यार्थी दशेपर्यंत ते बाबासाहेबांच्या चळवळीच्या संपर्कात होते आणि नंतर चळवळीमध्ये पण सक्रिय होते. आणि माझ्याशी बोलताना मला ते म्हटले, "अरे तुम्ही यार 25 वर्षापूर्वी भेटायला पाहिजे होते मला, माझं जीवन वेगळंच झालं असतं" म्हणे.
आज आम्हाला बाबासाहेब काय म्हणतात, हे जागृती, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विझू देता कामा नये. तुम्ही त्याला सती म्हणता, जागृती म्हणता. हे बुद्धांचं म्हणणं आणि बुद्धांची शिकवण ही अशी 25 वर्षापूर्वी नीट समजली असती बाबासाहेब गेल्यानंतर, तर आम्ही वेगळेच असतो. तर खंत व्यक्त करतात काही लोक. तर आता उशिराने जाग येऊन नंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेवर आपल्या जीवनाकडे सिरियसली आपण जर पाहिलं, तर जीवनाचं योग्य वेळी हित होतं. तर असा हा बुद्ध धम्माचा विषय आहे. आणि त्यातली एक शिकवण म्हणून अष्टांग मार्ग आपण पाहतो. अष्टांग मार्ग आता आपल्याला माहिती असेल, आता पूर्ण पाठ झाला असेल. नवीन कुणी नाही आज, बहुतेक सगळे जुने आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न, सम्यक आजीविका म्हणजे लाईफस्टाईल, जीवन जगण्याची पद्धत, सम्यक व्यायाम म्हणजे योग्य किंवा अनुकूल प्रयत्न किंवा आवश्यक ते प्रयत्न. कसं नाही, काही नाही करत, आवश्यक गरज कशाची आहे ते ओळखणं, तो सम्यक व्यायाम. आणि सगळ्यात आधी सम्मा सती म्हणजे जागृती पाहिजे, भान पाहिजे, जगण्याचं भान आलं पाहिजे. आणि सम्यक समाधी म्हणजे विस्कळीत जीवन, एकत्र एक होणं. जसं ती व्यक्ती म्हटली ना, 85-86 वर्षाचं आमचं जीवन फुकट गेलं, विस्कळीत गेलं जीवन. हे कर, ते कर, ते कर, ह्याच्या मागे पळ, त्याच्या मागे पळ. बाबासाहेबांनी असं सांगितलं, कळालं नसतं, पण आम्ही आम्ही त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे आम्हाला वाटतं सगळं कळालं आम्हाला, असं ते म्हणतात. आणि नंतर लक्षात आलं की नाही, काय नाही कळालं रे, असंच जीवन गेलं. आणि विस्कळीतपणा, हे जीवन हे विस्कळीत राहिलं आणि त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले. त्या काय म्हणतात, अजागृत अवस्थेमध्ये, त्या लॅक ऑफ अंडरस्टँडिंग मध्ये, समजलंच नाही कसं जगतोय आपण आणि काय करतोय. अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्याचे परिणाम भोगतोय. आणि 25 वर्षापूर्वी हे समजलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. तर ही जी अवस्था आहे, या तांत्रिक भाषेत, अष्टांगिक मार्गाच्या भाषेत, चित्ताची समाधी हरवलेली आहे, मनाची समाधी हरवलेली आहे, विस्कळीत जीवन झालेलं आहे, स्कॅटर्ड आहे, चंचल आहे, मार्गच नाही जगण्याला. जो पुढे विषय येईल त्याला धरून चालायचं पुढं, जो रस्ता दिसेल त्या रस्त्याने चालायचं, जो माणूस दिसेल त्याचं ऐकायचं, जो गुरु दिसेल त्याला फॉलो करायचं, जे पुस्तक हातात येईल ते वाचायचं, ज्या आजूबाजूला घडामोडी होतील त्याचं होऊन जायचं, त्याच्यात हरवून जायचं. टीव्हीवरचं चॅनल नाही का, आपण हे लागलं का ते पाहतो, ते लावलं का ते पाहतो. तर ही डिस्ट्रॅक्टेड अवस्था जी आहे ना, ही समाधी नसलेली अवस्था आहे. समाधीचा याचा अर्थ सम इथं येणं, आपल्यात येणं, स्वतःमध्ये येणं, समाधी. ते आपण टेक्निकली आपण नंतर शेवटी पाहू. तर ही जी 8 अंग आहेत, ह्या 8 अंगाचं आपलं आयुष्य बनलेलं आहे खरं म्हणजे. दृष्टी प्रत्येकाकडे असते, त्यानुसार प्रत्येकजण संकल्प करतो. जशी दृष्टी असते, जसा संकल्प असतो, जसं जीवनाचं भान असतं, तशीच वाचा असते, तशीच वाणी असते. माणूस तेच बोलतो जे त्याच्या अंतरंगात आहे. त्याची समाधी भंग पावलेली असेल तर त्याची वाणी पण भंग पावते, त्याची वाणी पण विस्कळीत होते. कारण आतले जे विषय आहेत मनातले आणि विचारातले, तेच वाणीतून बाहेर पडतात. आपलं जे व्यक्तिमत्व असतं, आपली जी मानसिकता असते, आपलं जसं चित्त असतं, तशीच वाचा असते, वाणी असते. आणि जसं चित्त असतं, मन असतं, तसंच आपण
करायचं ठरवतो, संकल्प करतो, तो जर सम्यक असेल, तो जर निब्बाणाचा संकल्प असेल, या जीवनाला आपल्याला त्रासातून दुःखातून मुक्त करायचे असा जर संकल्प असेल, तर तो आवश्यक तो संकल्प आहे, तो संतुलित संकल्प आहे, सम्यक संकल्प आहे. असा जर असेल तर त्याचं त्याची अभिव्यक्ती आपल्या वाणीतून दिसते आणि पुढे कर्मातून दिसते, म्हणजे कृतीतून, म्हणजे शीलाचरणातून दिसते. म्हणजे वाचिक शील आणि शारीरिक शील, कायिक शील हे याच्यातून निर्माण होतात. तर आपण जसं दोन अंग पाहिली, सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प, ही जर आपल्यामध्ये काय म्हणतात निर्माण झाली, जागृतीमुळे, समज आल्यामुळे, जीवनाची समज आल्यामुळे, यातना जीवनातल्या समस्या समजल्यामुळे, एका शब्दात दुःख समजल्यामुळे, आपलं टेन्शन, प्रेशर समजल्यामुळे, इनसिक्युरिटी, असुरक्षित जीवन आपल्याला जर समजलं, दृष्टिक्षेपात आलं, सम्यक दृष्टीत आलं, आणि त्यानुसार आता त्याच्यावर आपल्याला काम करायचं, त्याच्यातून बाहेर पडायचे असा जर संकल्प बनला, तर त्याचा परिणाम आपल्या वाणीवर होतो, बोलण्यावर होतो. मग काय होतं? मग काय होतं? तर माणूस असं बोलायला सुरुवात करतो की ज्यानं आपलं दुःख वाढणार नाही, आपले प्रश्न वाढणार नाहीत, आपण आणखीन गुंतागुंत जीवनामध्ये निर्माण होणार नाही. तर त्या वाणीचं भान येतं, वाणीची सती येते, जागृती येते, आणि मग जणू काय पूर्वीच्या वाणीचं रूपांतर होतं. पूर्वी जर आपण मुसावादा करत असू, खोटं बोलत असू, तर ती वाणी बदलते, तिला भान येतं, म्हणजे मनाला भान येतं, चित्ताला भान येतं, या अस्तित्वाला भान येतं. जगण्याचं भान आल्यावर त्याचं हे जे वाचिक अंग आहे व्यक्त होण्याचं, आत बदल झाला की बाहेर अभिव्यक्तीत बदल होतो, बोलण्यात बदल होतो, शब्दात बदल होतो. आधी आपण जर सारखं खोटं बोलण्याची जर सवय असेल, मुसावादा, खोटं बोलणं, खोटं बोलण्याची जर आपल्याला सवय असेल, अविद्येमुळे, अज्ञानामुळे, भान नसल्यामुळे, कळत नसल्यामुळे, त्याचे परिणाम माहीत नसल्यामुळे, जर आपली वाणी खोटी असेल, ती खोटी वाणी, त्याच्या पाठीमागं आपलं काहीतरी इच्छा असतात. खोटं बोलण्यामध्ये दोन इच्छा असतात, एक लोभ आणि द्वेष. काहीतरी पाहिजे 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 म्हणून ते काही करून मिळवण्यासाठी तो काय करतो, काही बोलू शकतो आणि खोटं बोलतो. द्वेष असेल, चीड असेल, एखाद्याचा घात करायचा असेल, एखाद्याची हिंसा करायची असेल, एखादा त्याच्यातून काही गुन्हा होणार असेल, तर तो गुन्हा त्याच्याकडून होतो आणि पुन्हा त्याच्या परिणामातून वाचण्यासाठी तो खोटं बोलतो. खोटं 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 खोटं, मिळवण्यासाठी खोटं, लोभासाठी खोटं, द्वेषासाठी खोटं. जे लोभ आणि द्वेष हे जे चित्तामध्ये असतात, ते चित्त कन्फ्यूज असतं, ते गोंधळलेलं असतं, आणि ते गोंधळलेलं चित्त ते काही ना काही आपल्याकडून करून घेतल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्याच्या परिणामातून वाचण्यासाठी, स्वतःला सिक्युअर करण्यासाठी, कारण इन्सिक्युरिटी निर्माण होते त्याच्यामुळे, भय निर्माण होतं, आणि मग स्वतःला सिक्युअर करण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी आपण आपली वाणी खोटे शब्द वापरते, मुसावादा करते. आणि आपला शिलाचरणचा जो मुद्दा आहे, वाणीच्या शिलाचा, वाणी आधी येते, पण खरं म्हणजे वाणी लगेचच आधी त्याचं भान येत नाही, पटकन कळत नाही ते. पण आता वाणीचं अंग आहे म्हणून आपण त्याच्यावर
असं म्हणतो. ते क्रमशः असंच येईल असं नाही. सम्यक दृष्टी, संकल्पन, वाणी, कर्मांतर क्रमशः असंच असेल असं नाही. पण विचार करण्यासाठी आधी वाणीचा मुद्दा आलाय या अं, अष्टांग मार्गामध्ये, तर त्याच्यावर आपण विचार करू शकतो. प्रॅक्टिकल तर खोटं बोलणं, मुसावादा जे आहे त्याचं जर भान आलं, कळालं, अरे आपण आपल्यामध्ये खोटं बोलण्याची प्रवृत्ती आहे किंवा आपले खोटे बोलण्याची आपल्याला इच्छा निर्माण होते का, तर त्याचं कारण असं असं आहे, मला वाचायचंय, मला परिणामापासून हे जर कळालं ना, तर एक समज यायला लागते की किती दिवस वाचणार आहे. त्यापेक्षा कर्म बदला, त्यापेक्षा आपलं चित्त बदला, चित्तशुद्धी करा, चित्तानुसती, तो आपला तो विषय येणार आहे, तो नंतरचा आहे, तो खरं म्हणजे आधी पाहिजे. पण ठीक आहे आता. आपण म्हणतो ना अष्टांग मार्ग असं टप्प्याटप्प्याने नाही, तो ही पायरी झाल्यावर तीन, ती झाल्यावर नाही. ते एक सर्कल आहे, राऊंड आहे. तर कोणताही याचा आधी विचार आपण करू शकतो. मुसावादा आपण याच्यामुळे करतो की आपल्याला इन्सिक्युरिटी असते, असुरक्षितता असते, आणि त्याच्यातून आपण स्वतःला वाचवण्यासाठी आपण खोटं बोलतो. खोटं बोलण्यामागची मानसिकता ही अशा प्रकारची असते. आणि खोटं जर बोललं ना, तर पुन्हा त्याच्यातून अडचण निर्माण होते. ते दुसरं कारण नाही. पहिली चूक झाल्यावर खोटं बोलून दुसरी चूक करतो आपण, किंवा तिसरी काय असेल ती त्याला क्रम पण देऊ शकत नाही. पहिल्यातून वाचवण्यासाठी, पहिल्या चुकीतून वाचण्यासाठी दुसरी चूक करतो की नाही मी तसं केलंच नाही. स्वतःला पण सांगतो तो, नाही नाही आपण तसे नाही, आपण फार हे आहोत, म्हणजे फार शुद्ध आहोत आणि पवित्र आहोत. त्याच्यात जे पावित्र्याचं जे लोक ढोंग करतात, प्रिटेन्शन, जे लोक शो करतात, ते तर फार बेमालूमपणे परत खोटं पण बोलतात. आतमध्ये तसं नसतं. आतमध्ये असत्य दडलेलं आहे आणि सत्याचा दावा करतात. आतमध्ये मुसावादा, मन मुसा आहे, म्हणजे म्हणजे खोटी अवस्था आहे, खोटं आहे आतमध्ये, आणि बाहेर वचन जे आहे हे मुसावादाचं असतं त्याच्यामुळे. परंतु ते मुसावादाचं वचन बोलून आपलं क्रेडिट खराब होईल म्हणून ते सत्यवाच्यता आभास निर्माण करतात आणि स्वतःलाच अडचणीत टाकतात. इतरांना तर फसवतातच. ते मुसावादा हे फसवण्यासाठीच असतं. पण तो कधीतरी त्याला फॉलो करणारा किंवा त्याच्या मागे चालणारा किंवा त्याच्यावर विश्वास असणारा कधीतरी शहाणा होऊ शकतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं की नाही, हे खरं नाही बोलत, हा खोटं बोलतोय. आणि मग आपल्याला जाग येते. असो तो नंतर इतरांचा प्रश्न आहे. आपल्या बाबतीत आपल्याला जर स्वतःला वाचवायचं असेल, तर एकदाच काय असेल ते चुका झाल्या आपल्याकडून कबूल करायचं. स्वतःपुरतं सांगत बसायची गरज नाही. झालं, चुकलं माझ्याकडून. चुका का होतात? अविद्येमुळे, अज्ञानामुळे. अविद्या पच्चया संखारा, अज्ञानामुळे संस्कार होतात म्हणून चुका होतात. ते मला आधी कळालं नाही. ठीक आहे, आत्ता कळालं, मला जाग आली, सती आली, जागृत झालो मी, मला कळतंय आता. आता नाही परत ते करणार. आता काय होईल याचा परिणाम? मुसावादाचं मुसावादातून आपण आपोआप बाहेर पडून सत्यवाचा बोलतो. मग सत्य बोलतो, सत्य सांगतो शक्यतो, किंवा स्वतःशी तरी खरं वागतो आपण. स्वतःच आधी पाहिलं पाहिजे. स्वतःशी खरं, स्वतःला नाही फसवू शकत आपण. स्वतःला फसवलं तर मग आपल्याला कुणी वाचवू शकत नाही. मग आपण स्वतःशी खरं बोलतो. आपली जी मुसावादाची प्रवृत्ती आहे ती बदलते, जाग आल्यामुळे, जागृत झाल्यामुळे, भानावर आल्यामुळे. ते दुःखमुक्तीचं हे जे दुःखाचं जे कारण आहे त्याच्यातून आपण बाहेर पडतो आणि आपली वाटचाल अशा प्रकारे वाणी बदलल्यामुळे,
मुसावादाचं सत्य वाचेकडे आपण आलो नॅचरली जागं झाल्यावर. त्याचं इच्छेवर नाही होता. शिलाचरण कधी इच्छेच्या बळावर होत नाही, होऊ शकत नाही. कोणतं चांगलं वागणं, हा मला वाटतं चांगलं वागावं आणि चांगलं वागलेलं दाखवावं लोकांना, त्याच्यातून चांगलं वर्तन कधी घडत नाही. ती गरज निर्माण झाली पाहिजे. अरे हे असं असं वर्तन असेल, चुकीचं वर्तन असेल, चुकीचं बोलणं असेल, तर आपण आपल्यालाच अडचणीत आणतो. आपली झोपमोड होते, आपल्यामध्ये भय निर्माण होतं, आपल्यामध्ये आपण स्वतःला आणखीन इन्सिक्युअर करतो, असुरक्षित करतो. काय चाललंय हे? हे जेव्हा आपल्याला भान येतं, जाग येते, तेव्हा आपण त्याच्यातून स्वतःहून बाहेर पडायचा प्रयत्न करतो. मुसावादाचं रूपांतर वाचेमध्ये होते. आणि समजा मुसावादा त्याचं बदलतच नाही, त्यांनी त्याला काय म्हणतात, त्यानं स्वतःकडे पाहिलंच नाही, त्याला भानच नाही आलं, सतीमध्ये नाही आला तो, कायेत उतरला नाही. कायेचे वाणी हे जे शरीराचं अंग आहे, हे शरीर बोलतं आणि शरीराची जीभ बोलते, ओठ हालतात, हे आहे सगळं म्हणजे काया बोलते. आणि याच्या पाठीमागे मानसिक शक्ती आहे, मन आहे, चित्त आहे, इमोशन्स आहेत, विचार आहेत. तर वाणी ही काया आणि शरीर आणि मन याला जोडणारं माध्यम आहे. आणि ते जर अशुद्ध असेल, चित्त अशुद्ध असेल, विचार आपले त्या चित्तानुसार विकृत बनलेले असतील, तर वाणी विकृतच राहते. परंतु जेव्हा भान यायला लागतं, स्वतःचं कळायला लागतं, तर आपोआपच आपल्याला एक आपला संकल्प बनतो, अरे नाही, असं नाही, असं वागून काही उपयोगाचं नाही, हे मी मलाच फसवतोय. इतरांची फसवणूक नंतर होते, पण मी आधी मला फसवतो. माझी झोपमोड होते, माझी भीती वाढत चालली, माझी असुरक्षितता वाढत चालली, माझा माझ्यावरचा विश्वास उडत चालला, इतरांचा तर उडतच चाललाय, माझा माझ्यावरचाच विश्वास उडत चाललाय. ह्याची जेव्हा समज यायला लागते, मग तो खोटं बोलण्यातून स्वतःच बाहेर पडायचा प्रयत्न करतो, किंवा संकल्प तरी करतो. तसा संकल्प केला की मग कृती होते. संकल्प नाही केला, ठरवलं नाही, तर मग वाणीच्या पातळीवरचं शिलाचरण होत नाही, मुसावादा वेरमणी होत नाही. किती वेळा म्हणा तुम्ही सिक्खापदं समादियामी, पण भानच नाही, जागत नाही, संकल्पच नाही, तर मग वाणी अशी नुसती पठण केल्याने बदलत नाही. भान आलं, आपण जागृत झालो, की मग वाणीमध्ये बदल घडतो आणि मुसावादा हे सत्य वाणीमध्ये कन्वर्ट होतं. जसं आहे तसं आपण ॲक्सेप्ट करतो, स्वीकारतो. जेव्हा बोलण्याची वेळ येते, तेव्हा आपण टाळतो ते, खोटं नाही बोलत, जेवढं आहे तेवढं, जसं आहे तसं. पण समजा हे भान आलंच नाही, मग वाणीचे पुढच्या ज्या विकृती आहेत त्या आपोआपच पुढे येतात. खोटंच बोलायचं असेल आणि तरी म्हणणार का नाही नाही मी खोटा नाही, नाही नाही मी तसं बोललो नाही, खोटं लपवण्यासाठी आणखी खोटं बोलायचं. मग कोणी ऐकून घेत नाही, मग जोरात बोलायचं, कठोर बोलायचं, स्वतःला स्वतःच असं असं एखादं काय म्हणतात रूप दाखवायचं, क्रूर रूप दाखवायचं, कठोर रूप दाखवायचं, फरुस्स वाचा, कठोर कठोर बोलायचं का? स्वतःचं असत्य लपवण्यासाठी. कडक बोलणं, सत्याला धरून बोललेलं कधी कधी कडक असतं, पण कठोर जे असतं हे घातक असतं. आता कधी कधी शब्द जे असतात ना हे अपूर्ण असतात, परंतु खोटं वाचवण्यासाठी जो आवाज चढवला जातो ना, ते कठोर आहे. आणि सत्य कठोरपणे आणि कडकपणे मांडलं तर ती वेगळी मानसिकता आहे. कधी कधी शब्द अपूर्ण पडतात, पण समजून घ्यायचं, खोट्यापासून वाचण्यासाठी आपण काही क्लुप्त्या करतो, कारण आपल्याला खोटंच खोटंच वागायचं आहे. म्हणजे मुद्दाम नाही, आपली मानसिकताच अशी आहे, भान नाही आपल्याला जगण्याचं, मग आपण खोटंच. मग खोटं लपवण्यासाठी परत खोटं, आणि ते जर पचत नसेल,
लोक स्वीकार करत नसतील, मग जोरात बोलायचं. किंवा मग काय करायचं, एखादा आपल्याला टार्गेट करत असेल, आपल्या व- चुकीच्या वर्तनामुळे आपल्याला टार्गेट करत असेल, किंवा आपल्यापेक्षा जरा म्हणजे भिन्न मताचा असेल, आणि तो आपल्या ह्याच्यात येत नाही, तो आपल्या रेंजमध्ये येत नाही, आपल्याला तो मानत नाही, की आपल्याला विरोध करतो, किंवा आपल्या विरुद्ध काही कारवाया करतो, मग आपण काय करतो, त्याची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न करतो, निंदा करतो, त्याचे दोष त्याचे दोष शोधायचं काम करतो. त्याच्या पाठीमागे आपण काहीतरी लचांड लावतो. है ना, पॉलिटिक्स मध्ये चालतं बघा असं. त्याच्या पाठीमागे असं काहीतरी लावा, त्याच्याबद्दल, कारण तो शत्रू झाला, तो मला मला टार्गेट करतो, म्हणजे मग तो शत्रू झाला. मग त्याला टार्गेट करून त्याचे जे काही, आणि आपल्या हातात जर काही असेल सत्ता आणि किंवा अधिकार, मग तर जास्तच ते करायचं. आणि मग जोरातही बोलायचं, आणि ते जर जात नसेल, जोरात बोलून पण तो गप्प बसत नसेल, तर मग त्याला टार्गेट करून त्याची निंदा सुरू करायची. आणि एकट्याला जमलं नाही तर मग 2-4 लोक घ्यायचे किंवा पार्टी घ्यायची, आणि त्याला अडकवायचं. पिसूण वाचा, निंदाजनक वाचा, निंदा करायची, आपलं खोटं लपवण्यासाठी इतरांची निंदा करायची. आणि आपलं बोलणं जर सत्य असेल, तरी इतर लोक आपल्याला टार्गेट करत असतील, आपली ते निंदा करत असतील, तर आपण डिस्टर्ब होत नाही. कारण आपण मानसिकता ओळखतो. आपण जर आपली मानसिकता ओळखली ना, की आपण खोटं का बोलतो, असं जर आपलं परीक्षण केलं ना, तर मग आपल्याला कळतं, अरे हा, हे अशी अशी मानसिकता आहे, म्हणून आपण खोटं बोललो. आपण का ओरडतो, का कठोर बोलतो, हा, अशी अशी मानसिकता आहे, म्हणून आपण कठोर बोलतो. आपण का निंदा करतो इतरांची, हा, अशी अशी आपली मानसिकता आहे, म्हणून आपण इतरांची निंदा करतो. आणि हे कशामुळे कळतं? आत्मभानामुळे, सतीमुळे. माझं माइंड मला कळतंय, माझं चित्त मला कळतंय, माझं वर्तन मला कळतंय, माझी वाणी मला कळते. हे कळालं की आपल्यालाच कळतं की मोसा वादा का होतं, फरोस्स वाचा म्हणजे कठोर का बोललं जातं, निंदा का केली जाते. मग आपण इतरांना पण त्यामुळे समजून घेतो. मग आपण इतर निंदा करणाऱ्याचा आपण द्वेष करत नाही, कारण आपण त्यातून बाहेर पडलेलो आहोत. पण आपणच जर निंदा करत असू, तर मग ती गंभीर बाब आहे. तर ते लवकरात लवकर आपण त्याच्यासाठी स्वतःमध्ये उतरलं पाहिजे, भानावर आलं पाहिजे, सतीची प्रॅक्टिस केली पाहिजे, सतीपठ्ठांची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि हे काहीच होत नसेल आपल्याकडून, तर मग आपण काय करतो? काहीही बोलतो, कसंही बोलतो, सगळा शब्दांचा पसारा असतो, व्यर्थ बडबड करतो, संप फलापवाचा, व्यर्थ बडबड. कारण आपल्याला मुळातच, म्हणजे आपल्यात खोटं पण आहे, कठोर पण आहे, आणि निंदा पण आहे, आणि सगळ्याच विकृती आपल्यात जर दडलेल्या असतील, तर मग आपल्याला अर्थपूर्ण बोलताच येत नाही, मुद्द्याचं बोलताच येत नाही. शब्दांचा पसारा, संप फलाप वाचा, व्यर्थ बडबड, म्हणजे आणखीन अडचणी टाकतो आपण. कारण एकदा शब्द असे निष्ठत चालले, पसारा वाढत चालला, परिणामापासून तर आपण चुकत नाही ना. आपण स्वतःचं माइंड पण डिस्टर्ब करून टाकतो, व्यर्थ बडबड करून, काहीही बोलून, कसंही बोलून, कुठेही बोलून, काही तारतम्य नसतं, भानच नाही, सतीच नाही. तर व्यर्थ बडबड आपण
करतो. पण जेव्हा भान येतं तेव्हा या पसाऱ्याचं, शाब्दिक पसाऱ्याचं, व्यर्थ बडबडीचं, संप फलाप वाचेचं एक अर्थपूर्ण वाचेमध्ये म्हणजे मुद्द्याचं बोलतो माणूस, काही नाही बोलत. मगाशी मी जे 85 वर्षाच्या व्यक्तीचा उल्लेख केला, ते जेव्हा आम्ही सुरुवातीला संपर्कात आलो तेव्हा त्यांच्याकडे ज्ञान खूप, अनुभवाचा साठा खूप. चळवळीबद्दल ते फार असे म्हणजे माहिती नसलेली, आपल्याला माहिती नसलेली माहिती ते द्यायचे. मी पण प्रभावित झालो सुरुवातीला. आणि मग त्यांचा अभ्यास पण होता, आहे बाबासाहेबांबद्दल, चळवळीबद्दल, चळवळीतल्या नेत्यांबद्दल, अं, पार्ट्यांबद्दल, म्हणजे ज्या पार्ट्या आहेत चळवळीतल्या, वेगळ्या लोकांच्या पार्ट्या, अं, काही नेत्यांशी त्यांचे प्रत्यक्ष संबंध आलेले, जे नेते मंत्री राहिले, राज्यपाल राहिले, किंवा काही आंदोलन करणारे राहिले, अशा लोकांची, लेखकांशी त्यांचा संपर्क. त्याच्यामुळे ज्ञानाचा साठा प्रचंड. पण बोलायला सुरुवात केली ना तर ते कुठं थांबायचं तेच कळत नाही त्यांना. कुठं थांबायचं तेच कळत नव्हतं. नंतर नंतर माझ्या लक्षात आलं का बऱ्याचशा गोष्टी हे रिपीट करतात. तेच 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 परत बोलतात. एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसली तर आपण माहितीसाठी ऐकून घेतो. पण तीच गोष्ट जर परत 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 रिपीटेडली पुन्हा पुन्हा बोलायला लागली तर तो मग पसारा वाटतो. तो तो व्यर्थ म्हणजे त्या शब्दांची गरजच नाही, आता ते झालं सांगून तुमचं. जी गोष्ट आधी सांगून झाली तेच जर तो माणूस परत 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 परत, मग त्याला आपण काय म्हणतो, वेड्यासारखा बडबड करतो. वेड्यासारखा बडबड, ती संपफलाप वाचा म्हणजे वेड्यासारखी बडबडत आहे. परंतु ती व्यक्ती थोडीशी आपल्या सती साधनेच्या ह्याच्यात जेव्हा चर्चा व्हायला सुरुवात झाली तेव्हा मग ती व्यक्ती म्हणणार, अरे आमचं सगळं फुकट गेलं. हे सती जागृती जी आहे ना, ही आम्हाला आधी समजायला पाहिजे होती. बाबासाहेब सांगायचे तर आमच्या ते लक्षात आलं नाही. तर व्यर्थ बडबड ही पहिल्या याचाच तो परिणाम आहे. खोटं बोलणं, मुसावादा, कठोर बोलणं, फरुस्स वाचा, निंदा करत राहणं, पिसूण वाचा, व्यर्थ बडबड करणं, संप फलाप वाचा, ह्या सगळ्यातून आपण भान आल्यावर, जागृत झाल्यावर हळूहळू हळू त्याच्यातून बाहेर पडतो. मग आपलं एक ट्रान्सफॉर्मेशन, वाणीच्या पातळीवर एक रूपांतर, एक परिवर्तन होतं. आणि मग आपले शब्द आपोआपच काय आपल्यासाठीच महत्वाचे असतात आधी. आणि याचंच रूपांतर पुढे कर्मांतामध्ये होतं. ते आपण नंतर पाहूया. सध्या इतकं पुरेसं आहे असं मला वाटतं. सम्मा वाचा सम्यक वाणी. जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू साधू. थँक्यू कमल. तुमचं टॉक सुरू असतानाच मला दिसत होतं की मी किती ठिकाणी चुकतोय. तर ते प्रत्येकाला आपापला आरसा दिसला असेल आज. कारण चूक कबूल करायची नसली की कठोरपणे बोलायचं, थोडं डॉमिनेट करायचं आणि काम चालवून न्यायचं, आणि मग त्याचं सवयीत कसं रूपांतर होतं आणि ते मग तो स्वभाव पण बनू शकतो जर त्याला लवकरात लवकर नाही ओळखता आलं तर. मला वाटतं आजचं जे तुम्ही मार्गदर्शन दिलं ते फार महत्वाचं आहे. आणि कारण स्वतःलाच कबूल करायचा, हे दुसऱ्याकडे, हा एक अंडरलाईन करण्याचा. दुसऱ्याला सांगत नाही, हा मी चुकलो मी चुकलो, तो वेगळा मुद्दा झाला. कारण खरंय, दुसऱ्याला जर आपण नाही, मी कबूल करायचं म्हणजे मी कोणाला तरी सांगेल आता. परंतु समोरचा जर विधायक नसेल, तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह नसेल, तर तुमच्या चुकीचा तो गैरफायदा पण घेऊ शकतो.
म्हणून हे स्वतःशी कबूल करायचा मुद्दा आहे, तो एक लक्षात ठेवा. आणि मला आवडलेली गोष्ट ही आहे की फिअर असतं, म्हणजे आपण फिअर मध्ये असतो की आपल्याला ह्या गोष्टीला फेस करावं लागेल, तर ते कॉन्स्टंट आपल्याला कॅरी करावं लागतं. आणि एकदा खोटं बोललेलं मग ती लिंकच लागून जाते त्याची. तर हा. ती आपल्याला दुःखाचं कारण पण येते, कॉन्स्टंट दुःख येते, कॉन्स्टंट सफरिंग येते. तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये, अतिशय सुंदर पद्धतीमध्ये आज कमलवीरांनी आपल्याला सम्यक वाचेबद्दल सांगितलेलं आहे. तर कोणाला आपले अभिप्राय मांडायचा असेल, कसं वाटलं किंवा काय याच्यातून आज इन्साइट मिळाली, तर शेअर करू शकता. मग आपण क्वेश्चन आन्सर कडे वळूयात. माईक ऑन करून तुम्ही बोलू शकता. नमो बुद्ध सर. नमो बुद्धाय. पहिले तर मला हे सांगायचं आहे सर, तुमची वाणी खूप हिप्नोटायझिंग वाटते मला. म्हणजे पोहोचतं का असं नाही, म्हणजे पोहोचतं की नाही, की काय पोचतं कन्फ्युजन पोचतं होता. ते इतकं कनेक्ट होतं ना, मग नेक्स्ट ते लेवलवर ते त्याला एक्सप्रेसच त्याला करू नाही शकत. हिप्नोटायझिंग वाणी नका म्हणू, त्याला अवेकनिंग वाणी म्हणू. म्हणजे आपण जागे होतो. हो, म्हणजे हिप्नोटायझिंग इतकं वाणीमध्ये एकाग्र माणूस. चित्ताने मी हा कधी ऐकत नाही नॉर्मली गोष्ट हा हा हा. काही. अच्छा. ओके. ब- हा तर म्हणजे खूप चांगलं वाटलं तुमचं प्रश्न ऐकून. हिप्नोटाईज. बरोबर, असे काही लोक म्हटले मला बऱ्याच वेळाला. धम्मा धम्मात हिप्नोटाईज होत असेल तर चालून जाईल. म्हणजे नाही, हिप्नोटाईज अवस्था ही बधीर अवस्था असते. हो हो. अवेकन, जागृती ही बधीर नाही. जागृतीला कळतं काय चाललंय, ते आपण काय ऐकतोय किंवा धम्माची शिकवण काय आहे, आपण काय आहोत, आपण कसं हम्म. जगतो, आपण आपले सुखदुःख काय, ही आपल्याला कळतात जागृतीमध्ये. हिप्नोटाईज याच्यामध्ये विसरून जातो आपण स्वतःला. म्हणजे ते असं माइंड टू माइंड रिअलायझेशन टाईप असं रिअलायझेशन फील होतं. होतंय हा ऐकता हा ऐकता. हा. नाही, आपण आता कसं त्याच्यामध्ये अगदी मन हे झालं, काय म्हणतात त्याच्यात, गुंतलं, ते महत्वाचं आहे एक ना, ते गरजेचं आहे. एकाग्र झालोय हा, त्याच्यात एकाग्र ऐकण्यात. झालो. पण जागृत पण असतो आपण. असं नाही एकाग्र हम्म. होऊन आपण, काय म्हणतात ना, हो. हा म्हणजे असं हे करण्याचा प्रकार नाही. टाळ कपिलचा टाळ टाळ कपिलचा कुटण्याचा प्रकार नाही. कपिलचा एक हिप्नोटाईजचा अर्थ एकाग्रता आहे. एकाग्र चित्तेने ऐकतोय तो. हो. जागृतपणे. जागृत जागृतपणे. 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 जागृत एकाग्रता आणि हिप्नोटिक कॉन्सन्ट्रेशन. हिप्नोटाईज म्हणजे बधीर अवस्थेतली एकाग्रता, दोन्ही एकाग्रताच आहेत. परंतु एक मिथ्या हम्म. समाधी आहे, एक सम्यक समाधी आहे. बरोबर. आणि जागृतीतून येणारी समाधी, ही सम्यक समाधी, ही आर्टिफिशियल नाही ती. आणि ती अशी कुठल्या तरी नुसत्या एखाद्या विषयाला धरून नाही. एकाग्र कशावर होतं ना मन. म्हणजे एखादा हम्म. शूटर पण एकाग्र आहे ना. हो. एखादा बरोबर. शूटर जो आहे तो पण त्याच्या टार्गेटवर एकाग्र आहे. एखादा हिंस्र प्राणी आपल्या भक्ष्यावर एकाग्र होतोय. हे ना, घार वरती आहे आकाशात आणि खाली काहीतरी तिला जमिनीवर सरपटणार दिसतं, ते ती वरून झडप घालते, तेही तिचं कॉन्सन्ट्रेशनच आहे. म्हणजे हम्म. समाधी ही मिथ्या असू शकते, एकाग्रता मिथ्या असू शकते. एखादा म्हणजे आता समजा सायबर गुन्हे करणारा माणूस पण, तो पण प्लॅनिंग करतोय ना, तो एकाग्रतेनं प्लॅनिंग हो. करतोय कसं, कुठं कसं गुंतवता येईल. किंवा एखादा रॉबर असतो. हम्म. समजा एखादे बँक रॉबरी येते, एखाद्याला बँक लुटायची, एखाद्या व्यक्तीला किंवा त्या अं, टोळक्याला, हम्म. टोळीला जर त्यांना जर बँक लुटायची असेल तर ते प्लॅनिंग करतात. त्यांचं हम्म. निरीक्षण असतं अनेक दिवसांचं. आणि मग कसं आपल्याला जाता येईल आतमध्ये, कसं लोकांना गाफील गाफील असताना आपल्याला आत शिरता येईल. किंवा रात्रीची बँक लुटायची असेल तर त्यांनी दिवसा पण ते पाहिलेलं असतंय कशाच्या तरी निमित्तानं, की तिजोरी हो. कुठं आहे, मग कसं शिरायचं, मग कसं हे करा. याला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना. पण ते कॉन्सन्ट्रेशन काय म्हणतात, काहीतरी लोभ आहे. हम्म. तर लोभ पण ध्यान करतो असं मी म्हणतो. आणि द्वेष पण ध्यान हम्म. करतो.
पण त्याच्यामध्ये रमत असणं म्हणजे ते ध्यान झालं. हा, ते तुम्हाला अपेक्षा आहे त्याच्यातून, आणि मनाला मन 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 चित्त हे अपेक्षेवरच चाललेलं आहे ना सगळं. त्याला काहीतरी हो. पाहिजे असतं आणि काहीतरी नको असतं. काहीतरी हम्म. पाहिजे 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 पाहिजे, खूप पाहिजे. नको 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 ते इतकं नको की तर एकदम विध्वंसापर्यंत आणि सगळं खतम करण्या युद्धापर्यंत जातो तो. आता युद्ध सुद्धा त्याच द्वेषाचंच रूपांतर आहे ते. कारण काहीतरी पाहिजे. लोभ आणि द्वेष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून त्याला दोन्ही मिळून तृष्णा म्हटलंय. आणि हम्म. तृष्णेनं चित्त पछाडलेलं असलं का ते मग तसंच आपल्याकडून कृती करून घेतं. हम्म. त्याच्यानुसारच विचार काम करतात, त्याच्यानुसारच आपली वाणी पण काम करते आणि शारीरिक कर्म काम करतात. हम्म. बरोबर. असं आहे. ओके, सर, थँक्यू सर. ओके. थँक्यू. अजून कोणाला त्यांचं मत किंवा काही इन्साइट मिळाले असेल, सांगायचं असेल तर सांगू शकता. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. एक मिनिट. तर थँक्यू कमलवीर. सुंदर आजची देशना झालेली आहे. सर्वांना त्याचा लाभ झाला असेल नक्कीच. थँक्यू सगळे जॉईन केल्याबद्दल.